ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवंताने वामनावतारामध्ये याचना करून देवांचं सगळं ऐश्वर कसं मिळवून दिलं। अगदी शुक्राचार्य अडथळा करत होते, बळीला परावृत्त करत होते दानापासून। अगदी त्यांचा जो शेवटचा निकराचा प्रयत्न होता की दानाच्या संकल्पाचं पाणी त्या झारीतून पडूच नये, म्हणून ते ज्या झारीच्या टोकाशी सूक्ष्म रूपाने बसले होते, तिथेही दर्भानं शुक्राचार्यांचा डोळा फोडून ते दानाचा संकल्पाचं पाणी वामनांच्या हातावर पडलं। इतकं सगळं करून सुद्धा बळीचा भगवंतानी उद्धारच केला। पुढे देवर्षी नारदांना म्हणतात की अहो, तुमचीच गोष्ट बघा, तुमच्या ठिकाणी भगवंताबद्दलचं असलेलं आत्यंतिक प्रेम, ती भक्ती, त्याच्यामुळं भगवंत प्रसन्न झाले आणि हंसाच्या रूपामध्ये त्यांनी तुम्हाला योग, ज्ञान आणि आत्मतत्व प्रकाशित करणाऱ्या भागवत धर्माचा उपदेश केला। आणि हे सगळं केवळ भगवंतांना शरण झालेल्या भक्तांनाच सहजपणे प्राप्त होऊ शकतं। त्याच भगवंतांनी स्वयंभू इत्यादी मन्वंतरांमध्ये मनूच्या रूपामध्ये अवतार धारण करून मनुवंशाची रक्षा केली, त्यांचं रक्षण केलं। दश दिशांमध्ये सुदर्शन चक्रा समान असलेल्या तेजानं ते राज्य करत होते आणि तिन्ही लोकांच्या वर असलेल्या सत्यलोकापर्यंत ह्या मनुवंशीय राजांची कीर्ती पसरलेली होती। आणि त्याच रूपामध्ये ते वेळोवेळी पृथ्वीवर भारभूत असलेल्या पापी आणि दुष्ट राजांचं दमन करण्यासाठी येत राहिले। जो भगवंत दुष्टांचा संहार करतो, तोच भगवंत सज्जनांचं रक्षण करतो, त्यांना अमृतपान करवतो। आणि म्हणून स्वनामधन्य अशा भगवान धन्वंतरीतही त्यांनी अवतार घेतला आणि मोठमोठ्या रोगांचा प्रभाव तात्काळ नष्ट केला। देवतांना त्यांनी अमृत पाजलं, त्यांना अमर केलं आणि दैत्यांनी जो यज्ञभाग देवांचा हिसकावून घेतलेला होता, हिरावून घेतलेला होता, तो यज्ञभाग देवांना मिळवून दिला। आणि अशा प्रकारे धन्वंतरी अवतारामध्ये भगवंतांनी या संसारात आयुर्वेद प्रवृत्त केला। ज्या संसारामध्ये ब्राह्मणांचा, वेदविद ब्राह्मणांचा, आचारशुद्ध ब्राह्मणांचा, विवेकी ब्राह्मणांचा द्रोह करून, आर्यमर्यादेचं उल्लंघन करून क्षत्रियांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांचा अपमान केला, तेव्हा भगवंतानं महापराक्रमी परशुरामाचा अवतार धारण करून आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशुनं या क्षत्रियांचा 21 वेळा निःपात केला। परशुरामांनी आपणहून कुठेही क्षत्रियांचा नाश करण्यासाठी पाऊल उचललेली आहे, ती त्यांची प्रतिक्रिया आहे। पहिली क्रिया ह्या क्षत्रियांनी ब्राह्मणांचा, आर्य धर्माचा, आर्य मर्यादांचा अपमान करून त्यांची जेव्हा खोड काढली, तेव्हा त्यांना अद्दल घडवण्यासाठी परशुरामांनी 21 वेळा त्यांचा निःपात केला। पुढे मायाधीश असलेले भगवंत आपल्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून आपल्या कलांसह राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या रूपात इक्ष्वाकू वंशामध्ये अवतीर्ण झाले। आणि ह्या अवताराचं सुद्धा अतिशय विस्तृत असं वर्णन ह्या अध्यायात येतं। रामांचं चरित्र ब्रह्मदेवानी देवर्षी नारदांना सांगितलं
रावण कसा होता तर त्याच्या कठोर छातीवर धडकून इंद्राचं वाहन असलेला जो ऐरावत आहे त्याचे दात चूर्ण चूर्ण झाले आणि त्यामुळे सगळ्या चारही दिशांना ते फेकले गेले, पसरले गेले आणि त्या दातांच्या चोऱ्यामुळं त्या दिशासुद्धा सफेद झाल्या. असा तो दिग्विजयी रावण जेव्हा गर्वानं, अहंकारानं विकट हास्य करत होता तेव्हा तोच रावण प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता तिचं अपहरण करून तेव्हा घेऊन गेला लंकेमध्ये आणि रामांसमोर मैदानात लढाईसाठी उतरला. तेव्हा भगवान श्री रामचंद्रांच्या धनुष्याच्या टंकारामुळं त्याचा संपूर्ण गर्व चूरचूर झाला आणि तत्क्षणात तो विलीन झाला. वडिलांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी आपल्या राज्याचा त्याग केला आणि पत्नी आणि भावासह सीता आणि लक्ष्मणासह ते वनवासात गेले. अनेक प्रकारे रामांचं चरित्र पुढच्याही 9व्या स्कंधात येणार आहे, तेव्हा आपल्याला तपशिलात बघता येईल. पृथ्वीवर जेव्हा नाना प्रकारचे दैत्य, नाना प्रकारचे पापी राजे समूहानं जमावानं छळत होते, पृथ्वीचा भोग घेत होते, पृथ्वीवर आघात करत होते, तेव्हा या पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी भगवंतानं कृष्ण आणि बलराम या रूपात अवतार धारण केला. सीतकृष्ण केशः असा शब्दप्रयोग त्या 2 अवतारांना म्हटला आहे. त्यातला अभिप्राय असा आहे की पृथ्वीवरचा भार उतरवण्यासाठी भगवंताचा एक केससुद्धा पुरेसा होता, इतकं त्यांचं ते सामर्थ्य होतं. पण तरीसुद्धा भगवंतानी बलराम आणि श्रीकृष्ण हे 2 अवतार धारण केले आणि शुभ्र आणि कृष्ण अशा केसांना धारण करून त्यांनी हा अवतार धारण केला. वास्तविक भगवान श्रीकृष्ण तर पूर्ण पुरुष स्वतंत्र भगवंत आहेत. कृष्णस्तु भगवान स्वयं असं त्यांच्याबद्दल म्हटलं जातं. ह्या कृष्णावताराचं सुद्धा अत्यंत तपशीलवार असं वर्णन ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितलं आहे की ह्या अवतारात पूतनेचा उद्धार केला, कालिय निग्रह झाला, बकासूर, अघासूर, शकटासूर, तृणावर्त अनेक दैत्यांचा नाश केला, कंसाचा वध केला, भक्तीने भगवंतासमोर आलेल्या गोपींचाही त्यांनी उद्धार केला. मनुष्यावतार धारण केल्यानंतर मनुष्याचं जे कर्तव्य गुरुगृही जाऊन विद्या ग्रहण करणं आणि गुरुला दक्षिणा देणं, तर हे कार्य भगवंतांनी इथे केलं. गोपींबरोबर वृंदावनामध्ये रासक्रीडा केली. अनेक प्रकारच्या लीला भगवंतानं ह्या अवतारात केल्या आणि पुढे भगवंत काय काय करतात हे ब्रह्मदेव देवर्षी नारदांना सांगतायत. पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.